नमस्ते. शिक्षक पात्रता परीक्षा टी-ई-टी एक्झाम पेपर 1 व पेपर 2 या दोन्ही पेपरसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या विषयांपैकी एक महत्त्वाचा विषय म्हणजे गणित आणि या गणिताची संपूर्ण तयारी करून घेण्यासाठी आपण एक ऑनलाईन कोर्स घेतोय आणि या कोर्समध्ये आपण टी-ई-टीचे सर्व मॅथ्सचे टॉपिक कव्हर करणार आहोत. त्यासोबतच आतापर्यंत टी-ई-टीमध्ये जेवढे काही प्रश्न विचारले गेलेले आहेत पेपर 1 व पेपर 2 मध्ये ते सर्व प्रश्नही आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. ठीक आहे. तर अशा या सीरीजचा आजचा आपला टॉपिक आहे संख्यांची बेरीज. ती संख्यांची बेरीज म्हणजे नैसर्गिक संख्या, समसंख्या आणि विषम संख्या आणि या टॉपिक रिलेटेड अजून काही प्रश्न आहेत तर ते सर्व प्रश्न आपण या आजच्या सेशन मध्ये घेणार आहोत. ठीक आहे. तर सुरुवात करतोय आपण लेक्चरला. तर हे काही टॉपिक तुमच्या समोर दिसत आहेत. हे जे टॉपिक आहेत हे पेपर 1 व पेपर 2 या दोनही टॉपिकचे सामायिक टॉपिक आहेत. म्हणजे दोन्ही पेपरमध्ये या दोन्ही टॉपिक म्हणजे या टॉपिकवर तुम्हाला प्रश्न आलेले पाहायला मिळतील. त्यानंतर हे जे टॉपिक आहेत हे फक्त पेपर 1 चे टॉपिक आहेत आणि हे पेपर फक्त 2 चे टॉपिक आहेत. आता जवळ-जवळ जे टी-ई-टीचे पेपर झाले फर्स्ट म्हणजे पेपर 1 चे 8 पेपर झाले आणि पेपर 2 चे 8 पेपर ह्या जवळ-जवळ 16 पेपरला आपण कंप्लीटली एकूण एक प्रश्नाला ॲनलाईज करून हे टॉपिक आपण काय केलेले डिव्हाईड केलेत, काढलेले आहेत. ओके, ठीक आहे. त्यानंतर आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करतोय. टॉपिकला सुरुवात करण्याआधी आपण आपले सर्व प्रश्न या टॉपिक रिलेटेड कसे विचारले गेलेले आहेत ते पाहणार आहे. त्यानंतर कन्सेप्ट पाहणार आहे आणि पुन्हा हे प्रश्न सोडवणार आहे. कारण जर आपण प्रश्न आधी पाहिले तर आपल्याला कन्सेप्ट नक्की काय काय क्लिअर असणं करणं गरजेचं आहे हे आपल्या काय येतं लक्षात येतं. ठीक आहे. तर सुरुवात करतोय आपण प्रश्नाला. 2 अंकी समसंख्यांची बेरीज म्हणजे या ठिकाणी 2 अंकी ज्या समसंख्या आहेत समसंख्यांची बेरीज करणं वेगळं आणि फक्त 2 अंकी समसंख्येची बेरीज करणं वेगळं. या कशा पद्धतीने केल्या जातात हे आपल्याला या ठिकाणी पाहायचंय. अतिशय सोप्या पद्धतीने पाहायचंय आपल्याला. ठीक आहे. आणि सोपी मेथड आहे खरं तर. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न पहा. 2 अंकी विषम संख्यांची बेरीज. या ठिकाणी आपण जे प्रश्न घेणार आहोत ते सर्वचे सर्व प्रश्न आतापर्यंत विचारले गेलेल्या टी-ई-टी एक्झाम मधलेच आहेत. ठीक आहे. तर 2 अंकी विषम संख्येची बेरीज. त्यानंतर 2 अंकी समसंख्या आणि विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक. आता तुम्हाला थोडासा मोठा वाटेल प्रश्न पण अतिशय सोपा प्रश्न आहे. एक 5 सेकंदाच्या आत तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर कळेल. त्यानंतर जर त्याच्या पुढचा प्रश्न पाहिला तर 13 ते 88 संख्येमधील समसंख्या आणि विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक. 13 पासून 88 पर्यंत जेवढ्या सम आणि विषम संख्या आहेत त्यांच्या बेरजेतला फरक कशा पद्धतीने काढायचा. त्यानंतर 51 पासून 115 पर्यंतच्या समसंख्या आणि विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक कशा पद्धतीने काढायचा. अतिशय छोटे आणि सोपे प्रश्न आहेत. दिसायला खूप मोठे वाटत असले तरी कारण हे प्रश्न सोडवताना काही शॉर्टकट्स तुम्हाला काय करायचे यूज करायचे. आता त्यानंतर पुढचा प्रश्न 10 क्रमावर संख्यांची बेरीज समसंख्यांची 10 क्रमावर समसंख्यांची बेरीज 730 आहे तर त्यात 6व्या आणि 3ऱ्या संख्येची बेरीज किती. ओके, ठीक आहे. तर त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न एक 4 अंक दिलेत. यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून 4 अंकी जास्तीत जास्त किती विषम संख्या तयार होतील. नुसत्या संख्या नाही विषम संख्या तयार होतील. सोपे प्रश्न. त्यानंतर परत 4 अंक दिलेत आणि प्रत्येक अंक एकदाच वापरून 4 अंकी असं किती समसंख्या तयार होईल. आधीचा प्रश्न विषम आहे आता सम आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा. एक संख्या दिली जर 5x - 7 ही विषम संख्या नैसर्गिक संख्या आहे तर यानंतर येणारी 18वी समनैसर्गिक संख्या कोणती. सोपा प्रश्न आहे. त्यानंतर जर पाहायला गेलं तर x/15 ही विषम संख्या आहे तर त्या संख्येनंतर येणारी क्रमाने 13वी समसंख्या कोणती. तर या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारले गेले आहेत. म्हणजे साधारण तुम्हाला काय काय माहिती असणं गरजेचं आहे. समसंख्येची बेरीज कशा पद्धतीने करायची, विषम संख्येची बेरीज कशा पद्धतीने करायची. त्यानंतर एखादी समसंख्या आणि विषम संख्या दिली त्यानंतर येणारी सम आणि विषम संख्या कशा पद्धतीने काढायची हे आपल्याला या ठिकाणी क्लिअर करणं गरजेचं आहे. तर आपण आपल्या कन्सेप्टला आता सुरुवात करतोय. प्रश्न तुमच्या लक्षात आलेले असतीलच. ठीक आहे. तर आपण कन्सेप्टला सुरुवात करतोय. कन्सेप्टमध्ये पहा आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या काही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. ज्याचे सूत्र तुम्हाला पाठच करून ठेवायचे आहेत. ती म्हणजे पहिल्या n नैसर्गिक संख्यांची बेरीज. n नैसर्गिक संख्या दिल्यात. त्यानंतर n समनैसर्गिक संख्या दिल्यात आणि n सम विषम संख्यांची बेरीज करायची. आता पहिल्या n म्हणजे ह्या ज्या संख्या आहेत ह्या 1 पासून चालू होणार आहेत. ह्या संख्या आहेत ह्या 2 पासून चालू होणार आहेत आणि ह्या संख्या आहेत 1 पासून चालू होणार आहेत. म्हणजे इथे 1, 2, 3 या पद्धतीने तुम्हाला पहिल्यापासून बेरीज करायची. इथं 2, 4, 6 अशा संख्या बेरीज करायची. इथं 1, 3 त्यानंतर जर पाहिलं गेलं तर साधारण 5, 7. ओके, ठीक आहे. ह्या संख्या मी थोड्याशा त्यांच्या पार्टमध्ये लिहितो जे लक्षात येईल तुमच्या. 1, 2, 3, 4 या पद्धतीने. ठीक आहे. इथं बेरीज करायची तुम्हाला 2, 4, 6 या पद्धतीने आणि इथं बेरीज करायची 1, 3, 5, 7 या पद्धतीने. आता इथे जेव्हा तुम्हाला सांगितलं जातं n नैसर्गिक संख्या तेव्हा त्यांची बेरीज 1 पासून चालू होते. आता तुम्हाला सांगितलं का त्याचे बेरजेचं सूत्र आधी मी या ठिकाणी लिहितो. n गुणिले n अधिक 1/2. ओके, ठीक आहे. आता जर n समसंख्येची बेरीज करायची असेल
पहिल्या 10, पहिल्या 15, 20, 25 तर त्याचं सूत्र आहे n कंसात n अधिक 1 यांचा फक्त काय करायचंय तुम्हाला गुणाकार करायचा आहे. आलं लक्षात? ठीक आहे. आणि इथं जर तुम्हाला n विषम संख्येची बेरीज करायची असेल तर n चा काय होतो वर्ग होतो. आलं लक्षात? ठीक आहे. तर अशी ही प्रत्येकाची काय सूत्र आहेत बेरीज करण्याची. ती पण पहिल्यापासून. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल इथं तुम्हाला सांगितलं का पहिल्या 10 नैसर्गिक संख्येची बेरीज करा. पहिल्या 10 नैसर्गिक संख्येची बेरीज करा. याचा अर्थ असा होतो का या सूत्राचा वापर जर आपण केला या ठिकाणी तर काय होणार आहे पहा n नैसर्गिक संख्येची बेरीज 10 आहेत. 10 गुणिले 11 भागिले 2 का 10 10 11 भागिले 2 जेवढं n म्हणजे काय किती संख्येची बेरीज करायची. ठीक आहे. आता इथे सांगितलं पहिल्या 10 समनैसर्गिक संख्येची बेरीज. आता इथे 1 ते 10 बेरीज करायची. इथे जर पाहिलं तर तुम्हाला 2 4 6 8 ओके अशा पहिल्या 10 संख्येची बेरीज करायची ज्याच्यामध्ये 3 येत नाही, ज्यामध्ये 5 येत नाही, ज्यामध्ये 7 येत नाही. इथे मात्र सलग सम आणि विषम सगळ्यांची बेरीज होते. इथं मात्र फक्त सम आणि त्या पण पहिल्या 10च ओके त्यांची जर बेरीज करायची असेल तर त्याचं सूत्र आहे 10 गुणिले 11 ओके. आणि इथं जर तुम्हाला सांगितलं पहिल्या 10 विषम संख्येची बेरीज करा असा जर प्रश्न विचारला गेला तर तिथं बेरीज जी होणार आहे ती फक्त 1 3 5 7 अशा संख्येचीच होणार आहे आणि क्रमाने येणाऱ्या पहिल्या 10 विषम संख्या तर त्यांची बेरीज होणार आहे 10चा वर्ग. आले लक्षात? आता या पद्धतीने तुम्हाला n म्हणजे पहिल्या किती जणांची बेरीज करायची तर या पद्धतीने तुम्हाला त्या सूत्राचा वापर करून काय करायची त्यांची बेरीज काढायची. आता इथे जर पाहिलं तर नैसर्गिक संख्येची बेरीज आता या ठिकाणी बेरीज शोधत असताना तुम्हाला ती बेरीज कशा पद्धतीने करणार आहात तुम्ही तर ती बेरीज करत असताना तुम्हाला काय करायचंय तर इथे सांगितलं जाणार समजा 20 ते 65 असं तुम्हाला सांगितलं का 20 ते 65 मधले जेवढ्या नैसर्गिक संख्या आहेत त्यांची तुम्हाला काय करायची बेरीज करायची. आता 20 ते 65 मधल्या फक्त नैसर्गिक संख्यांची जर बेरीज करायची असेल तर त्याच्यासाठी सूत्र जे आहे ते सूत्र पहा पहिली संख्या मी फक्त लिहितो पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या सूत्र नीट समजून घ्या. पहा काय सांगितलंय पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या ओके. म्हणजे 20 पासून 65 पर्यंत जर तुम्हाला बेरीज करायला सांगितली कोणती नैसर्गिक संख्यांची तर पहिली नैसर्गिक संख्या 20 ते 65 मध्ये कोणती आहे 20 अधिक शेवटची कोणती आहे 65 भागिले किती करायचे 2 आणि इथे तुम्हाला काय काढायचंय इथे तुम्हाला आकडा लिहायचा आहे का 20 पासून 65 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहेत ओके. आता एकूण नैसर्गिक संख्या काढण्याचं सूत्र कसं आहे ते आपण पुढे जाऊन पाहूया. फक्त सूत्र लक्षात ठेवा का पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. आता इथे जर पाहिलं तर समनैसर्गिक संख्येची बेरीज करायची ते पण तुम्हाला सांगितलं का 20 पासून 65 पर्यंतच्या समनैसर्गिक संख्या. इथे सूत्र काय पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या भागिले काय करायचे तुम्हाला एकूण संख्या म्हणजे इथे जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल का सूत्र सेम आहे ओके. मग पहिली समसंख्या कोणती आहे 20 ते 65 मध्ये 20 अधिक 65 पर्यंत शेवटची संख्या कोणती आहे 64 भागिले 2 गुणिले एकूण फक्त समसंख्या इथं एकूण नैसर्गिक संख्या इथं एकूण समसंख्या फक्त 20 ते 65 मधल्या फक्त समसंख्याच तुम्हाला त्या ठिकाणी लिहायच्यात आणि त्या किती आहेत ते पुढे जाऊन आपण पाहणार आहे का त्या नक्की काढायच्या कशा ओके. ठीक आहे. आता 20 ते 65 मध्ये जर तुम्हाला विचारलं का समसंख्या झाल्या 20 ते 65 मधल्या विषम संख्येची बेरीज करा तर इथे सुद्धा सूत्र सेमच आहे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या ओके. ठीक आहे. म्हणजे आता हे जर काढायचं असेल तर पहिली विषम संख्या कोणती आहे 21 अधिक शेवटची विषम संख्या कोणती आहे 65 भागिले किती आहे 2 गुणिले एकूण विषम संख्या म्हणजे इथं मला पाहिजे एकूण समसंख्या इथं एकूण नैसर्गिक संख्या एकूण समसंख्या आणि एकूण विषम संख्या. आलं लक्षात? तर थोडक्यात तिघांचाही फॉर्म्युला एकच आहे तिघांचंही सूत्र एकच आहे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या ओके. म्हणजे आता मला सर्वात महत्त्वाचं सूत्र माहित पाहिजे आणि ते म्हणजे काय मला संख्या शोधता आल्या पाहिजे का एकूण नैसर्गिक संख्या कशा शोधायच्या. आता आपल्याला प्रश्न काय होता आपल्याला प्रश्न होता का 20 ते 65 पर्यंत नैसर्गिक संख्या किती आहेत. जर मला 20 ते 65 पर्यंतच्या नैसर्गिक संख्या काढायच्या असेल तर त्याच्यासाठी सूत्र काय आहे पहा शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1 सिंपल लॉजिक. पहा काय सांगितलं पहिली संख्या अधिक वजा शेवटची संख्या अधिक 1 म्हणजे काय या सूत्राचा जर मी वापर केला 65 वजा 20
65 वजा 20 अधिक 1. म्हणजे जर तुम्ही इथं पाहिलं तर 65 मधनं 20 जर गेले तर 5 आणि 4 45 अधिक 1 बरोबर किती आले 46. म्हणजे 20 पासून 65 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या ज्या आहेत त्या किती आहेत 46. आले लक्षात? समजले? नक्की डन. तर या पद्धतीने तुम्हाला नैसर्गिक संख्या काढायच्या, एकूण नैसर्गिक संख्या. ओके ठीक आहे. आता त्यानंतर पाहिजे का तुम्हाला एकूण समसंख्या कशा शोधायच्या. तर पहा काय सांगितलं होतं प्रश्न तुम्हाला दिलाय 20 ते 65 पर्यंत फक्त काय काढायच्यात एकूण समसंख्या नक्की किती आहे. याचं जे सूत्र आहे ते शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1 हे जे उत्तर येईल त्याला 2 ने भागायचंय. पण आता या ठिकाणी एक गंमत अशी आहे का हे तुम्ही तेव्हाच करू शकता जेव्हा एक सम आणि एक विषम संख्या पाहिजे. म्हणजे त्यातली कोणती पण एक सम आणि एक विषम पाहिजे, तेव्हाच तुम्ही हा फॉर्म्युला यूज करू शकता. नीट समजून घ्या. ऍक्च्युली जर दोन्ही सम असतील किंवा दोन्ही विषम असतील तर वेगळं सूत्र आहे. हे सूत्र कधी वापरायचे तुम्हाला? हे सूत्र कधी वापरायचे? एकतर सुरुवात सम आणि विषम पाहिजे किंवा विषम सम पाहिजे. असं जर असेल संख्या तर तुम्हाला या सूत्राचा वापर करायचा आहे. म्हणजे आता जर तुम्ही इथं पाहिलं तर काय करणार आहे तुम्ही 65 वजा 20 अधिक 1 बरोबर आहे भागिले 2 म्हणजे काय होणार आहे इथं किती आले 65 वजा 20 45 अधिक 1 भागिले 2 म्हणजे 46 भागिले 2 बरोबर किती आले इथं 2 4 2 6 23. म्हणजे 20 पासून 65 पर्यंत 23 समसंख्या आहेत आणि 23 विषम संख्या. आलं लक्षात? ठीक आहे. म्हणजे त्याची अट कंडिशन काय फक्त सम आणि विषम म्हणजे एक सम एक विषम एक सम एक विषम असं असेल तर तुम्हाला ह्या सूत्राचा वापर करायचा आहे. म्हणजे थोडक्यात काय करायचंय आधी सुरुवातीला शोधा कारण की नैसर्गिक संख्या किती आहेत आणि त्या नैसर्गिक संख्येला 2 ने भागा. आलं लक्षात? ठीक आहे डन. आता याचा वापर तुम्हाला अतिशय महत्वाचा ही सूत्र लक्षात ठेवायची. थोडासा वेळ जाईल तुमचा, अवघड पण वाटेल कारण सुरुवातीलाच तुम्ही पहिल्यांदाच हे पाहत असाल तर, पण तुम्हाला खूप सारे मोठे मोठे प्रश्न फक्त तुम्हाला एवढ्या सूत्राच्या सहाय्याने सोडवता येणार आहेत. आणि हे एकदम सूत्र सोपं आहे. शेवटच्या संख्येतून पहिली संख्या वजा करायची त्याच्यामध्ये 1 मिळवायचा म्हणजे तुम्हाला मिळाल्या नैसर्गिक संख्या एकूण नैसर्गिक संख्या आणि त्याला 2 ने भागलं का तुम्हाला मिळाल्या सम आणि तेवढ्याच 2 ने भागलं तर काय मिळणार आहे विषम. म्हणजे आता जर तुम्हाला एकूण विषम संख्या शोधायची असेल तरी सूत्र सेमच आहे. काय करायचंय तुम्हाला आत्ताच आपण पाहिलं काय पहिली संख्या शेवटची संख्या यांची वजाबाकी करायची, शेवटची मधून पहिली वजा करायची 1 मिळवायचा 2 ने भागायचं तुम्हाला उत्तर मिळणार आहे सम आणि विषम. फक्त आता एक नवीन पाठ आपल्याला पाहिजे आहे का दोनही सम असतील किंवा दोनही विषम असतील तर काय. आता पहा समजा तुम्हाला सांगितलं 20 ते समजा 40. आता ह्या दोनही काय दिल्यात एकदम सिंपल छोटंसं एक्झाम्पल घेतलं 20 ते 40. आता 20 ते 40 मधल्या तुम्हाला सम आणि विषम संख्या काढायच्या. आता इथं पाहिलं तर दोन्ही काय आहेत सम, दोन्ही काय समसंख्या आहेत आणि या दोन्ही समसंख्या मधल्या तुम्हाला काय सांगितलं त्यांनी सम आणि विषम किती आहेत किंवा विषम विचारल्या सम विचारलं काय असेल ते. ठीक आहे. दिलेल्या संख्या दोन्ही सम आहेत, दिलेल्या दोन्ही संख्या सम आहेत. तर काय करायचं पहा सिंपल आहे 40 मधून 20 वजा केले शेवटच्या संख्येतून पहिली संख्या वजा केली अधिक 1 केला काय मिळालं तुम्हाला तर पहा अधिक 1 करायचंच नाही 40 मधून 20 गेले किती राहिले 20. काय करायचंय पहा 20 10 कोणाला दिले समला 10 कोणाला दिले विषम बरोबर आहे. फक्त आता एक काम करायचंय हे कोण आहेत समसंख्या आणि ह्या कोण आहेत विषम संख्या. फक्त हा जो 10 आहे ना यामध्ये 1 वाढवायचा आणि त्या होणार 11. म्हणजे काय करायचंय कळलं का तुम्हाला यांची सुरुवात कुठून झाली होती सुरुवात आणि शेवट कशाने सम आहे ना म्हणून समला एक एक्स्ट्रा द्यायचं. म्हणजे समसंख्या आता इथं जर तुम्हाला विचारलं 20 ते 40 मधल्या समसंख्या किती तुम्ही काय उत्तर लिहिणार 11. 20 ते 40 मधल्या विषम संख्या किती तुम्ही काय उत्तर लिहिणार 10. आलं लक्षात? ठीक आहे. तर पहा अजून एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेऊया. समजा 21 ते 65 मधल्या तुम्हाला विचारलं एकूण विषम संख्या, एकूण विषम संख्या. वाव काय लिहिलंय. ठीक आहे प्रश्न कळला. सर्वात महत्त्वाचं 21 ते 65 मध्ये एकूण विषम संख्या किती आहेत. आता 21 ते 65 आहे मग आता सिंपल मध्ये काय करायचं पहा
65 मधून उत्तर कसं काढायचं, एकूण संख्या तुम्ही शोधता. 65 मधून 21 वजा करायचे. 65 मधून 21 वजा केल्यानंतर किती आले, इथं आले 4 आणि इथं किती आले 4, 44. ओके, याला 2 ने भागायचं. किती उत्तर आलं 22. उत्तर किती आलं 22. म्हणजे 22. आता आपल्याला विचारल्यात कोणत्या, विषम, विषम आणि सम. आपल्याला जर याच्यामधल्या एकूण समसंख्या असा पण प्रश्न विचारला असता तर, ओके, याच्यामधल्या एकूण सम आणि एकूण विषम, तर काय करायचं, 21 ते 65 सुरुवात कशाने आणि शेवट कशाने आहे, विषम विषम. जर विषमनी सुरुवात आहे आणि विचारले सम, तर ह्या 22 ह्या सम आहे. आणि 21 ते 5 दोन्ही विषम आहेत आणि विषमच विचारलंय, तर फक्त एक आकडा त्याच्यामध्ये वाढवायचा, त्या संख्येत 23. आलं लक्षात, ठीक आहे, डन. तर या पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे का एकूण नैसर्गिक संख्या कशा पद्धतीने काढायच्या, एकूण समसंख्या कशा काढायच्या, एकूण विषम संख्या कशा काढायच्या. आणि जर कळलं नसेल तर व्हिडिओ आताचा 5 मिनिटं मागे जाऊन पुन्हा पहा, आकडे लिहून पहा, स्वतःच्या मनाने आकडे घेऊन पहा, नक्की त्याच्यात तयार होते का ते पण पहा. कारण एकदा का कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली, याचा वापर तुम्हाला मुलांना शिकवताना पण होणार आहे आणि तुम्हाला प्रश्न सोडवताना पण होणार आहे. आले लक्षात, ठीक आहे. तर या पद्धतीने आपल्या या ठिकाणी कन्सेप्ट हा पार्ट कंप्लीट झालेला आहे आणि आता आपण आपल्या प्रश्नांना काय करतोय, या ठिकाणी सुरुवात करतोय. आता तुमच्या लक्षात येईल का प्रश्न सोडवताना आपल्याला याचा वापर किती झाला आणि काही ठिकाणी ज्या शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला यूज करायच्या या ठिकाणी त्याचा वापर किती चांगल्या पद्धतीने तुम्ही करू शकता, हे तुमच्या आता या ठिकाणी काय होणार आहे लक्षात येणार. तर पहा काय दिलाय प्रश्न, प्रश्न असा दिलाय का दोन अंकी समसंख्येची बेरीज किती. आता 2 अंकी समसंख्येची जर मला बेरीज करायची असेल तर माझा सुरुवातीचा सिंपल प्रश्न आहे का 2 अंकी समसंख्या, पहिली समसंख्या कोणती आहे 10, शेवटची समसंख्या कोणती आहे 98 आणि त्याला भागिले 2 गुणिले एकूण समसंख्या, हे माझं बेसिक सूत्र. आता जर तुम्ही इथं बारकाईने पाहिलं तर पहा 2 अंकी समसंख्या किती आहेत एकूण हे मला काढायचंय. मग 2 अंकी समसंख्या जर मला काढायची असतील तर नक्की 2 अंकी संख्या आहेत किती हे तर कळलं पाहिजे. म्हणून आपण त्यासाठी फॉर्म्युला वापरणार आहे, त्यासाठी एक सूत्र वापरणार आहे आणि ते सूत्र म्हणजे बेसिक माहिती तुम्हाला. तर ते काय, 2 अंकी संख्या चालू कुठून होतात 10, कारण 1 2 असं करत करत 9 पर्यंत हे एक अंकी संख्या 10 पासून चालू होतात. 10 पासून चालू होणाऱ्या ह्या संख्या संपतात 99 ला आणि तिथून पुढे काय संख्या चालू होते 100. म्हणजे 10 पासून 99 पर्यंत ह्या सर्व काय 2 अंकी संख्या. आता या 2 अंकी संख्येमधून पहा 2 अंकी नैसर्गिक टोटल किती हे तर आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे सुरुवातीची संख्या कोणती आहे 10 आणि ही कोणती आहे 99. म्हणजे एक आहे सम एक आहे विषम. जेव्हा एक असती सम आणि एक असती विषम आणि ह्या दोघांमधल्या तुम्हाला संख्या शोधायच्या असतील तर एकदम सिंपल लॉ आहे, ह्या दोघांची काय करा वजाबाकी करा आणि त्यातून एक पहा ह्या दोघांची वजाबाकी केली म्हणजे काय झालं 99, शेवटच्या संख्येतून पहिली संख्या वजा करा म्हणजे किती आले 10, 99 वजा 10 अधिक काय करा 1 करा. ओके, म्हणजे किती आले 89 अधिक 1 म्हणजे किती आले 90. लक्षात. आणि याला सिंपल मध्ये 2 ने भागा 45 म्हणजे 10 पासून 99 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या ज्या आहेत त्या आहेत 90. पण जर तुम्हाला विचारलं सम किती आणि विषम किती तर सम आहेत 45 आणि विषम सुद्धा किती आहेत 45च आहेत. आलं लक्षात, ठीक आहे. म्हणजे मला इथून माझा आकडा कळला का माझ्या एकूण समसंख्या ज्या आहेत त्या 45. जर मला एकूण समसंख्या माझ्या कळलेल्या आहेत, ओके, सुरुवातीला काय काढायच्या नैसर्गिक संख्या काढायच्या आणि ह्या मिळालेल्या नैसर्गिक संख्येला तुम्हाला काय करायचंय 2 ने फक्त काय करायचंय भागायचं. ओके, सिंपल मध्ये तुम्हाला उत्तर मिळणार आहे. त्यामध्ये मला माहिती आहे का माझी पहिली समसंख्या आहे 10, शेवटची ही विषम आहे म्हणजे त्याच्या आधीची कोणती येणार आहे 98. ह्या दोघांची मी बेरीज केली, सूत्र पाहिले आपण. ओके, आणि त्याला दोन्ही भागला गुणिले 45, ह्या दोघांची बेरीज ती येणार आहे 108 भागिले 2 गुणिले 45, दोन्ही भागलं 2 पंचे 10 2 चोक 8 गुणिले 45 आणि ह्या दोनचा फक्त आता मला या ठिकाणी गुणाकार करायचा आहे. 45 गुणिले 4 म्हणजे किती होणार आहे 90 म्हणजे हाचा किती आला 18. ओके, 45 चोक 180. ओके, ठीक आहे. 0 हाच्या आले 18, 45 गुणिले 5 225, 225 अधिक 18 म्हणजे हाचा आलेला 8 आणि 5 13 1 4 2 2 243 2430 2430 पर्याय क्रमांक 4.
डी ऑप्शन. कळलंय? तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी सोडवायचा आहे. पहिली संख्या शेवटची संख्या भागिले 2. ओके, ठीक आहे. आता त्याच्या पुढचा प्रश्न काय दिलाय का? 2 अंकी विषम संख्यांची बेरीज. 2 अंकी विषम संख्या, मग 2 अंकी संख्या चालू होतात 10 पासून, तर ते चालू होतात कुठपर्यंत? 10 ते, आताच आपण पाहिलं 10 ते किती? 99. आणि मला त्यातल्या फक्त विषम संख्यांची बेरीज करायची. मग पहिली माझी संख्या विषम आहे 11, माझी शेवटची आहे 99 भागिले 2 गुणिले, आताच आपण पाहिलं का 10 पासून 99 पर्यंत समसंख्या नैसर्गिक संख्या ह्या 90 आहेत आणि सम आणि विषम समान समान वाटप होतं त्याला, आणि त्या किती आहेत? 45 आहेत. म्हणजे मला उत्तर मिळालेलं आहे. मला ह्या दोनची बेरीज करायची, ते येणार 110 भागिले 2 गुणिले 45, बरोबर, 2नी भागलं, इथं आले 55 गुणिले 45, 45 गुणिले 5 म्हणजे 225, आले 22, परत 45 गुणिले 5 225, 225 आणि 22. ओके, इथे किती आले? 7 4 2 2 4 7 2475, 2475. परत ऑप्शन डी. आले लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न काय करायचा? सोडवायचा होता. ठीक आहे, सूत्र काय कळलंय तुम्हाला? पहिली संख्या शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. एकूण संख्या कशा शोधायच्यात माहिती तुम्हाला. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, का समसंख्या व विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक किती? आता पहा, 2 अंकी जेवढ्या सम आहेत आणि जेवढ्या विषम आहेत त्या दोघांची बेरीज करा आणि त्यांच्यामधला फरक काढा. म्हणजे थोडक्यात आता जर इथं पाहिलं तर या प्रश्नामध्ये, पहिल्या प्रश्नामध्ये आपण 2 अंकी समसंख्येची बेरीज केली, या प्रश्नामध्ये आपण 2 अंकी विषम संख्येची बेरीज केली, आणि या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलंय का त्या दोघांची वजाबाकी किती आहे. आता हा प्रश्न एकत्रितरित्या विचारलाय, म्हणजे मला असं करायचंय का पहिला सर्व समसंख्येची बेरीज काढा, नंतर सर्व विषम संख्येची बेरीज काढा, असं काही करत बसायचं नाहीये. फक्त तुम्हाला पाहिजे का 2 अंकी समसंख्या आणि विषम संख्या नक्की किती आहेत. तर 2 अंकी समसंख्या आहेत 45 आणि विषम आहेत 45. याचा अर्थ त्या दोघांच्या बेरजेमधला फरक हा असणारे 45. लक्षात घ्या, पहा काय सांगतोय मी तुम्हाला, कन्सेप्ट नीट समजून घ्या. ओके, आणि फक्त तुम्हाला पाहिजे का नक्की दिलेल्या संख्यांमध्ये फरक कितीचा आहे, म्हणजे सम किती आहेत आणि विषम किती आहेत. जेवढ्या समसंख्या असतात तेवढ्याच जर विषम संख्या असतील तर सिंपल मध्ये तुम्हाला काय करायचंय? सिंपल मध्ये तुम्हाला काय करायचं? जेवढा समस आणि असणारे तेवढाच आकडा काय असणार आहे? त्यांच्या बेरजेमधला फरक असणार आहे. ओके, आले लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी सोडवायचा होता. तर किती सेकंदात उत्तर आले तुम्हाला लक्षात आलं असेल. आता इथं जर पाहिलं तर आता पहा, सेम त्याच सारखा विचारलाय, 13 ते 88 या संख्येमधील समसंख्या आणि विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक किती? आता तुम्हाला लक्षात आलं असेल का सर हे सोपं होतं, कारण हे आतापर्यंत आपण शोधलं होतं. पण आता तुम्हाला विचारलंय का 13 ते 88 मधल्या सम आणि विषम यांच्या बेरजेतला फरक. पहिली गोष्ट, 13 ते 88 मध्ये सम किती आणि विषम किती हे तर मला कळलं पाहिजे. ओके, मग आपण ते काढण्यासाठी आपण काय करणार आहे? आता याची सुरुवात जर पाहिली तर काय, सम आणि विषम अशी जर सुरुवात असेल किंवा विषम आणि सम असं जर असेल, समपासून विषम पर्यंत, विषम पासून सम पर्यंत, तर आपल्याला नैसर्गिक संख्या आणि समसंख्या ह्या काय असतात? समसंख्या आणि विषम संख्या काय असतात? समान समान असतात. आले लक्षात? ठीक आहे, म्हणजे आता एक तर कळलंय मला का 13 ते 88 इथे सुरुवात कशाने झाली? विषमने. सुरुवात सम म्हणजे विषम सम असा आहे. म्हणजे समसंख्या आणि विषम संख्या ह्या काय असणार आहेत? समान समानच असणार आहेत. म्हणजे सिंपल मध्ये मी काय करणार आहे? 88 पहिली शेवटच्या संख्येतून पहिली संख्या वजा करा आणि त्यामध्ये 1 मिळवा. ओके, या ठिकाणी किती आले? 8 मधनं 3 गेले 5, 8 मधनं 1 गेला 7 अधिक 1 म्हणजे किती आले? 76. म्हणजे 76 ह्या काय झाल्या? एकूण ह्या कोणत्या आल्या? नैसर्गिक संख्या. 76 म्हणजे 13 ते 88 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या ज्या आहेत त्या 76 आहेत. याचा अर्थ 76च्या निम्मे. ओके, 76च्या निम्मे. 76ला 2नी जर मी भागलं तर विषम आणि ह्या काय असणार आहेत? सम, निम्म्या निम्म्या. म्हणजे दोन्ही 32 6 एक उरला 82 16 म्हणजे 38 काय असणार आहेत? 38 सम 38 विषम. मग 38 सम आणि 38 विषम जर आहेत तर त्यांच्या बेरजेतला फरक हा 38च असणार आहे. लक्षात घ्या. ओके, आता अजून काय तुमच्या मनात काही प्रश्न आले असतील त्याचं उत्तर तुम्हाला पुढच्या प्रश्नात मिळणारच आहे. लक्षात आलंय? म्हणजे या ठिकाणी कशा कशा पद्धतीने आपण पाहत गेलोय. जर तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन वाटत असेल तर लेक्चर परत पहा, थोडंसं मागे जाऊन परत पहा, पण एकदाच्या त्या कन्सेप्ट सर्व क्लिअर करून घ्या. अतिशय सोपे आहेत, सिंपल आहेत. जर मी पुन्हा रिपीट गेलो तर लेक्चरची लेंथ वाढेल. मला तुम्हाला सांगायला काही अडचण नाहीये, पण लेंथ वाढेल. पण तुम्ही जर मागे जाऊन पुन्हा ऐकलं तर मला वाटतं
तुम्हाला ते सिंपल मध्ये लक्षात येईल आणि काही ठिकाणी तुम्ही स्वतः आकडे घेऊन पहा आणि त्या पद्धतीने करून पहा, नक्की उत्तर येते का नाही चेक करा आणि स्वतःच्या नोट्स मध्ये ते लिहून ठेवा आणि परमनंटली नोट्स काढा. ठीक आहे, तर पहा पाचवा प्रश्न काय सांगितलंय, 51 ते 115 म्हणजे आता तुमचा म्हणजे जी सुरुवात आहे समविषम समविषम असं नाहीये. आता काय सांगितलंय का 51 ते 115 म्हणजे सुरुवात पण विषमने आणि शेवट पण विषमने. अशा वेळेस तुम्ही काय करणार आहे पाहूया आपण. 51 ते 115 या संख्येमधील समसंख्या आणि विषम संख्या यांच्या बेरजेत फरक आता कसा काढ. सिंपल आहे, अजिबात टेन्शन नाही घ्यायचं. काय करायचं तुम्हाला, 115 मधून 51 मी वजा करणार. हे वजा करून मी त्यामध्ये 1 मिळवलं. पण 1 पहा काय करूया आपण बाजूला ठेवू जरा वेळा. तर काय करायचं अशा वेळेस काय करायचं, ह्या दोघांची मी काय केली वजाबाकी केली. हे कधी विषम विषम आला आणि किंवा सम सम आलं तर ही ट्रिक तुम्हाला यूज करायची. शेवटच्या संख्येतून पहिली संख्या वजा करा. वजा केल्यानंतर इथं काय मिळाले, 5तून 1 गेला 4 राहिले आणि 11तनं 5 गेल्यावर 6 राहिले 64. 64ला 2ने जर मी भागलं, 64ला जर मी 2ने भागलं, काय सांगतो मी नीट पहा, तर किती येणार आहे, 2 6 2 4 2 6 2 4. आलं लक्षात. ठीक आहे, म्हणजे उत्तर किती मिळालं मला 32. मी 1 मिळवला नाही, मी फक्त काय केलं त्यांची वजाबाकी केली, वजाबाकी काढून त्याला 2ने भागलं, मी त्याचं उत्तर आलं 32. 32 सम 32 विषम. आता हा जो आकडा मला मिळालेला आहे हा मला फक्त शेवटच्या संख्येतून वजा करायचा आहे. काय सांगतोय मी तुम्हाला, शेवटच्या संख्येतून. शेवटची संख्या कोणती आहे 115. 115 मधून मला वजा किती करायचे 32. झालं माझं उत्तर. बस एवढंच करायचंय पहा, किती सिंपल ट्रिक आहे. ओके, 5 मधनं 3 गेल्यावर सॉरी 5 मधनं 2 गेल्यावर 3 राहिले, 11तनं 3 गेल्यावर 8 राहिले, म्हणजे त्यांच्या बेरजेतला जो फरक असणार आहे तो असणार आहे 83. पर्याय क्रमांक 3. आले लक्षात. तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे. नसेल समजलं तर परत रिटर्न व्हिडिओ पहा असं मला तुम्हाला सांगायचंय. मी व्हिडिओची लेंथ वाढवणार नाही. ठीक आहे, तर पहा कशा पद्धतीने काढायचे. आलो आपण त्याच्या पुढच्या प्रश्नाकडे. मला वाटतं सर्व कन्सेप्च्युअल पार्ट आपला क्लिअर झालाय. बेरीज कशा पद्धतीने शोधायची आहे, पहिली संख्या शेवटची संख्या काय असेल ते सगळ्या ट्रिक आता तुम्ही व्हिडिओ पहा आणि स्वतःच्या नोट्स काढून घ्या. तर त्याच्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा, क्रमवार 10 समसंख्यांची बेरीज 730 आहे. काय सांगतो मी तुम्हाला, क्रमवार 10 समसंख्यांची बेरीज 730 आहे, तर त्यातील फक्त 6व्या व 3ऱ्या संख्येची बेरीज किती असं आपल्याला विचारलंय. ठीक आहे, म्हणजे आता पहिली गोष्ट मला त्या संख्या पहिली म्हणजे 6वी आणि 3री काढण्यासाठी मला पहिली तर माहित पाहिजे. ओके ठीक आहे, आता जर मी पहिली संख्या जर x म्हटलं तर मला समसंख्यांची बेरीज करण्याची सूत्र माहिती आहे. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या भागिले काय एकूण संख्या, हे माझं सूत्र आहे. मग पहिली संख्या समजा आपण मी x म्हटलं, पण शेवटची कोणती. ठीक आहे, आता भागिले 2 हे पण कळलं, गुणिले एकूण संख्या किती आहे 10, कारण त्यांनी सांगितले 10. ओके, आणि यांची बेरीज पण मला त्यांनी दिली 730. फक्त आता माझ्याकडे कोणती संख्या नाही, माझ्याकडे शेवटची संख्या नाही. मग शेवटची संख्या जी आहे ती कोणती माझी, ती पहा मी या ठिकाणी काय लिहितोय, ती जी शेवटची संख्या आहे ती आहे माझी x अधिक 18. काय लिहिले मी पहा, x अधिक 18. आता ही लिहिण्याचं मागचं कारण काय हे तुमच्या लक्षात येईल. हे लिहिण्यामागचं कारण पहा, पहिली समसंख्या समजा 2 आहे, ही काय पहिली. दुसरी समसंख्या कोणती आहे 4. तिसरी समसंख्या कोणती आहे 6. चौथी समसंख्या कोणती आहे 8. ओके, म्हणजे जर तुम्ही इथं पाहिलं तर या संख्येमध्ये किती मिळवले मी 2. दुसरी समसंख्या मिळवण्यासाठी किती मिळवले 2. मला तिसरी समसंख्या मिळवायची होती तेव्हा मी किती मिळवले 4. जेव्हा मला चौथी समसंख्या मिळवायची होती तेव्हा मी किती मिळवले 6. ओके, म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर मला चौथी संख्या पाहिजे नव्हती तेव्हा मी 6 मिळवले, तिसरी पाहिजे नव्हती तेव्हा मी 4 मिळवले. म्हणजे थोडक्यात काय, 3 दुने 6, 6तून 2 वजा करा, 4 दुने 8, 8तून 2 वजा करा, म्हणजे मला कितव्या नंबरची संख्या पाहिजे ती मिळवण्यासाठी तिची दुप्पट करा, 4 दुने 8. ओके, म्हणजे पहिल्या संख्येत तेवढे फक्त काय करायचे तर आपल्याला मिळवत चालायचं. लक्षात आलं. म्हणजे पहिली संख्या जर माझी x असेल, काय लिहितोय मी पहा, पहिली मला संख्या x असेल आणि मला 10व्या नंबरची संख्या जर काढायची असेल तर मला ह्या x मध्ये किती मिळवायचे याची दुप्पट करा, त्यातून 2 वजा करा, 10 दुनी 20. 20 म्हणजेच मला माझ्या संख्येमध्ये
किती मिळवायचे? 18. त्यातून 2 मी काय करायला सांगितले तुम्हाला? वजा करायला सांगितले. म्हणजे माझी ही जी संख्या असणार आहे, ह्या पहिल्या संख्येमध्ये मला तेवढे फक्त काय करायचे? मिळवायचे. म्हणजे मी किती मिळवले या ठिकाणी? अधिक 18. इथं किती केले मी? अधिक 2. इथं मी किती केले? अधिक 4. म्हणजे इथं मी पहिल्या संख्येत जाण्यासाठी 10व्या संख्येसाठी याची दुप्पट करून फक्त 2 वजा करा. चौथ्यासाठी मी दुप्पट करून 2 वजा केले. तिसऱ्यासाठी दुप्पट करून 2 वजा केले. ह्या 2ची सुद्धा मी दुप्पट केले 4. त्यातून 2 वजा केले. तेवढे फक्त मला पहिल्या संख्येत मिळवत जायचं. म्हणून मला जर कितव्याही नंबरची समसंख्या पाहिजे नसेल तर त्याची दुप्पट करून 2 वजा करा. तेवढे फक्त काय करा? मिळवा. कितव्या संख्येमध्ये? पहिल्या संख्येमध्ये. पहिली संख्या माझी x ही मानली होती. माझी पहिली संख्या काय आहे? x आहे. म्हणून माझी 10वी संख्या काय आली? 10वी संख्या फक्त काय मिळवली मी? पहिल्या संख्येत 18 मिळवली. आता हे मी तुम्हाला कन्सेप्च्युअल पण पार्ट क्लिअर करून सांगितलं. आता डायरेक्ट तुम्हाला लक्षात येईल. मला जर 15वी पाहिजे नसेल तर 15 दुने 30. 30 मधून 2 वजा करा. 28. म्हणजे माझी 15वी समसंख्या कोणती असणार आहे? x अधिक 28. आलं लक्षात? ठीक आहे. म्हणजे पहिल्या संख्येत फक्त तेवढे काय करत चला? मिळवत चला. ठीक आहे. मग आता मला सर्व या ठिकाणी मला पहिली संख्या कळली, माझी 10वी संख्या कळली, भागिले 2 गुणिले एकूण 10 संख्या त्यांची बेरीज मला या ठिकाणी दिली. आता मला फक्त इथे x चं उत्तर काढायचंय. आता ते काढण्यासाठी हा जो 10 आहे हा काय आहे? गुणिले, म्हणजे तिकडे जाऊन तो काय भागिले होईल, आणि हा जो 2 गुणिले तो तिकडे जाऊन काय होईल? इकडे भागिले, तिकडे जाऊन काय होईल? तो गुणिले. इथे जर पाहिलं तर x आणि x किती झाले? 2x अधिक किती आहे? 18. आणि तिकडे जर पाहिलं तर 2 भागिले गेले. 730 ला 10 भागिले गेले आणि 2 काय गेले? गुणिले गेले. इथे या शून्याला हा शून्य गेला, म्हणजे 73 गुणिले किती राहिले? 2. आता इथं जर पाहिलं तुम्ही तर इथे किती राहिलेत? 73 राहिलेत. हे नीट समजून घ्या, कारण शून्याला शून्य गेला. आता इथून काय होईल? 2 कॉमन निघू शकतो पा. x अधिक 9 इथं राहिले. आणि जर ते तुमच्या लक्षात येत नसेल तर सिंपल मध्ये आपण त्याला तसंच ठेवूया. इथं किती राहिले? 2x अधिक 18 बरोबर. इथं 2 निघून 3 2 6 7 2 14. किती आले? 146. मग 2x बरोबर 146 वजा 18. आता ही कॅल्क्युलेशन तुम्ही तुमच्या पद्धतीने कसंही करू शकता, डझंट मॅटर. ओके, ठीक आहे. तर मी फक्त तुम्हाला समजेल या भाषेत या ठिकाणी करतोय फक्त थोडंसं. 2x बरोबर आता 146 मधून 18 जर गेले तर 16 मधून 8 गेले, 8 राहिले. त्यानंतर इथं किती आहे? 3 3तून 1 गेला, 2 राहिले. ओके, आणि 1 म्हणजे किती आले? 128. म्हणजे x बरोबर 128 ला जर मी हे 2 भागिले पाठवली, कारण ते इकडे गुणिले, बेसक 12 बेचोक 8, म्हणजे माझी जी पहिली संख्या आहे ती काय? 64. जर माझी पहिली संख्या 64 आहे तर मला कितवी संख्या काढायची? 6व्याची आणि तिसऱ्याची मला काय करायची? बेरीज. माझी पहिली संख्या मला मिळालेली आहे 64. ही माझी आहे पहिली संख्या. आता मला जर तिसरी संख्या काढायची असेल, 3 नंबरची संख्या जर काढायची असेल तर मी काय करणार आहे? पहिल्या संख्येमध्ये मी काय करणार? परत पहा, कन्सेप्ट नीट समजून घ्या. मला तिसरी संख्या काढायची. ओके, म्हणजे मी काय करणार आहे? 3 दुने 6, 6तून 2 मी वजा करणार, म्हणजे मी पहिल्या संख्येत 4 मिळवले. आता मला ती मिळाली 68. ही माझी कितवी संख्या आहे? तिसरी. आता मला कितवी संख्या काढायची आहे? आता मला 6वी संख्या काढायची. ओके, 6वी आणि तिसरी. मला जर 6वी संख्या काढायची तर 64 मध्ये मी किती मिळवणार? 6 दुने 12, 12तून 2 गेले, 10 मी मिळवणार. म्हणजे इथं किती मिळाले मला? 74. आणि ह्या दोनची मला काय करायची? बेरीज. 8 8 आणि 4 12, हाताला 1 7 आणि 7 14, म्हणजे 142. पर्याय क्रमांक 4. तर या पद्धतीने मला ती संख्या शोधायची. आता हे सुरुवातीला तुम्ही पाहताय म्हणून ते तुम्हाला थोडंसं जास्त मोठं वाटेल, अदरवाईज एकदम सिंपल गणित आहे. तुम्ही एकदा का तुमची प्रॅक्टिस झाली का हे पण तुम्हाला एकदम काय वाटणार आहे? सहज वाटणार आहे. म्हणजे जर मला हे गणित सोडवायचं असेल तर मी मला पहिली संख्या x, दुसरी x अधिक 18, 2 10 10 पाठवले, 2 गुणिले 2 कॉमन, लगेच पटापट कॅल्क्युलेशन होतं. आलं लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला या प्रश्नाला काय करायचं होतं? सोडवायचं होतं. आता त्याच्या पुढचा प्रश्न जर तुम्ही पाहिला तर काय दिले? 7वा प्रश्न पहा. का 8 0 9 5 या प्रत्येक अंक एकदाच वापरून 4 अंकी जास्तीत जास्त किती विषम संख्या तयार होती? काय विचारले? किती विषम संख्या तयार होती? अतिशय सोपी ट्रिक, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर पहा कशा पद्धतीने या प्रश्नाला तुम्हाला सामोरे जायचंय. अतिशय सोप्या पद्धतीने, फक्त नीट आणि बारकाईने लक्ष ठेवा. किती अंकी संख्या तयार करायची? 4. काय 4 घरं बनवायची? 1 2 3 आणि 4. ओके, कोणत्या संख्या बनवायच्या? विषम. विषम संख्या कोणत्या? ज्यांच्या एकक स्थानी 1 3 5 7 आणि 9 या आकडे येतात. हे अंक जर असतील एकक स्थानी तर त्यांना तुम्ही विषम म्हणू शकता. म्हणजे आता जर मला विषम संख्या बनवायची, ती पण 4 अंकी, तर पहा मी शेवटी काय ठेवू शकतो? 5 ठेवू शकतो, शेवटी 9 ठेवू शकतो, मी 0 ठेवू शकत नाही, मी 8 ठेवू शकत नाही, कारण ह्या जर शेवटी ठेवल्या त्या सम होतील. 9 आणि 5 ठेवले तर काय मिळतील? विषम. मग आता पहिली गोष्ट, मी शेवटी ठरवलं का 9 ला लिहायचं,
जर मी शेवटी 9 हा अंक लिहिला, हा काय आहे अंक, जर मी हा 9 अंक लिहिला तर मी शेवटी 9 अंक लिहिल्यानंतर एकूण किती संख्या बनवू शकतो? लक्षात ठेवा, हा जो अंक आहे हा जर मी शेवटी लिहिला तर 9 अंक जर मी शेवटी लिहिला तर मी एकूण किती विषम संख्या बनवू शकतो? त्यासाठी माझ्याकडे ऑप्शन, आता 9 इथे लिहिला म्हणजे 9 माझ्याकडनं कट झाला. जर माझ्याकडनं 9 कट झाला तर माझ्याकडे किती ऑप्शन राहिले? 1, 2 आणि 3. पहा बरं का, शॉर्ट ट्रिक्स नीट समजून घ्या. इथे मी 9 लिहिला, 9चा विषय मिटलेला आहे. आता गरज फक्त ह्या तिघांची. आता या पहिल्या आकडे माझ्याकडे किती आहेत? 8, 0 आणि 5. ह्या तिघांना मी घेतलं. काय सांगतोय नीट पहा. ह्या तिघांना घेतलं, पहिल्या जागेकडे आलो. पहिल्या जागेकडे मी जेव्हा पाहतो तेव्हा माझ्याकडे ऑप्शन किती दिसतात माझ्याकडे? आता माझ्याकडे अंक कोणते कोणते आहेत? 8 आहे, 0 आहे आणि 5 आहे. हे 3 अंक माझ्याकडे आहेत. मी ह्या जागेपाशी आलो. ह्या जागेसाठी माझ्याकडे किती ऑप्शन आहेत? 3 नाही, माझ्याकडे ऑप्शन 2च आहेत. मी ह्या ठिकाणी आता हे जे आहे हे पहा, एकक, दशक, शतक, दशशतक, सॉरी हजार. आता हे जे हजारचं स्थान आहे तर याच्या जागी मी 0 नाही लिहू शकत आहे. ओके, म्हणजे सुरुवातीला मी 0 लिहू शकत नाही. म्हणजे माझ्याकडे पहिल्या जागेसाठी ऑप्शन किती आहेत? 2. पहिल्या जागेसाठी ऑप्शन किती आहेत? 2. पहा मी काय लिहितोय. म्हणजे आता त्यातला मी एक आकडा इथं लिहिला म्हणजे तो माझ्याकडनं गेला. आता मी ह्या जागेकडे आलो. आता माझ्याकडे ऑप्शन किती दिसत आहेत? 2. त्यातला मी एक अंक इथं लिहिला, जागा समजली. आता याच्यासाठी माझ्याकडे ऑप्शन किती? एकच. झालं. म्हणजे आता मला फक्त काय करायचंय? ह्या दोघांचा गुणाकार करायचा आहे. 2 दुणे 4. काय लिहिलं मी या ठिकाणी? 2 दुणे 4 आणि 4 एके 4. म्हणजे टोटल अंक मी इथं किती तयार केले? 4. म्हणजे शेवट एकक स्थानी 9 असताना मी 4 अंक तयार करू शकतो. मग एकक स्थानी परत 1, 2, 3, 4. आता मी एकक स्थानी 5 लिहिला. जर मी एकक स्थानी 5 लिहितोय, आता माझ्याकडे अंक कोण कोण राहिला? 8, 0 आणि 9 राहिला. पुन्हा मी या ठिकाणी आलो, पहिल्या जागेकडे पाहिलं, माझ्याकडे 3 ऑप्शन आहेत, पण या जागेसाठी माझ्याकडे फक्त 2च ऑप्शन आहेत. मी इथं 2 ऑप्शन सांगितले. एक आकडा माझा कट झाला, एक लिहिला ना मी तिथं. मग ह्या जागेकडे आलो, पाहिलं माझ्याकडे 2 ऑप्शन आहेत. एक अंक मी लिहिला, ह्या जागेकडे आलो, कोणता पण लिहू शकता. ह्या जागेकडे आलो, आता माझ्याकडे एकच ऑप्शन राहिला. म्हणजे या ठिकाणी सुद्धा आता मला काय करायचं? ह्या दोघांचा आणि ह्या तिघांचा गुणाकार करायचा आहे. 2 दुणे 4 आणि 4 एके 4. म्हणजे हे अंक सुद्धा किती आहेत? 4. म्हणजे असे एकूण मी किती अंक बनवू शकतो? 8. म्हणजे पर्याय क्रमांक 4. आले लक्षात? या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता. यातले काही प्रश्न तुमच्या मनात आले असतील, काही शंका मनात आले असतील, त्या शंका तुमच्या या प्रश्नामध्ये सर्व दूर होतील. पहा काय पहा, 6, 0, 7 आणि 3. 6, 0, 7 आणि 3 यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून 4 अंकी, पुन्हा 4 अंकी पहा, 1, 1, 2, 3 आणि 4 अंकी जास्तीत जास्त किती समसंख्या आता कोणत्या बनवायच्या? सम. आता समसंख्या जर मला बनवायच्या असतील तर मी 6 शेवटी लिहू शकतो आणि शेवटी 0 लिहू शकतो. कारण 2, 4, 6, 8 हे अंक आणि 0 हे अंक ज्यांच्या एकच स्थानी असतात त्यांना आपण काय म्हणतो? समसंख्या. ओके, मग आता पहिली गोष्ट मी इथं ठरवलं का मला 6 लिहिलं. जर मी इथं 6 लिहिला तर आता माझ्यासाठी ह्या जागेकडे आलो, पुन्हा सेम पॅटर्न 1, 2 आणि 3 नंबर माझ्याकडे होते. ह्या जागेकडे मी पाहिलं, माझ्या नंबरकडे पाहिलं तर माझ्याकडे ऑप्शन किती आहेत? 2च ऑप्शन आहेत. हा नंबर मी लिहू शकत नाही. म्हणजे माझ्याकडे इथं 2 ऑप्शन आहेत. एक मी कट केला, एक लिहिला मी इथं. आता माझ्याकडे हे 2 नंबर, कारण 6 फिक्स आहे. 6ची जागा काय केली आपण? फिक्स करून टाकली. ओके, मग आता ह्या नंबरसाठी माझ्याकडे किती, ह्या जागेसाठी माझ्याकडे किती नंबरचे ऑप्शन आहेत? 2 नंबरचे ऑप्शन आहेत. एक मी लिहिला. आता ह्या जागेसाठी माझ्याकडे एकच ऑप्शन राहिला, म्हणजे 2 दुणे 4 आणि 4 एके 4. म्हणजे तुम्हाला इथं 4. मग लगेच तुम्हाला असं वाटेल का सर मग पुढचं काही करायची गरज नाही, परत 4च उत्तर येणार आहे? असं होत नाही. नीट डोकं शांत ठेवायचंय, गडबड करायची नाही. 1, 2, 3 आणि 4. आता इथे जो अंक आहे पहा, मी 6 लिहिला होता. आता मला काय करायचंय? त्याच प्रश्नामध्ये अंक कोणते आहेत माझ्याकडे? 6, 0, 7 आणि 3. आता माझा 6 लिहून झालाय. आता मी काय लिहिणार आहे त्या ठिकाणी? 0. जर मी इथं 0 लिहिला, आता तुमच्या मनातले सर्व प्रश्न दूर होणार आहेत. हा 0 जर मी इथं लिहितोय, हा माझा एक जागी फिक्स झाला. आता माझ्याकडे या जागेसाठी, या जागेसाठी, या जागेसाठी ऑप्शन कसे आहेत पहा. आता माझ्याकडे हे 3 नंबर उरले होते. आता हे 3 नंबर उरलेत. पहिल्या जागेकडे पाहिलं, माझ्याकडे पाहिलं किती नंबर आहेत? 3. म्हणजे माझ्या या जागेसाठी माझ्याकडे आता 3 ऑप्शन. त्यातला एक नंबर मी लिहिला. आता दुसऱ्या जागेकडे आलो. माझ्यासाठी 2 ऑप्शन आहेत. एक कट केला.
आता एक ऑप्शन आहे, म्हणजे आता 3 दुणे 6 आणि 6 एक 6. आता माझ्याकडं हे टोटल जे अंक होणार आहेत हे किती होणार आहेत? 6 होणार आहेत. म्हणजे ह्या दोघांची बेरीज जर केली तर ती किती येणार आहे? 10. म्हणजे ह्या 4 अंकांना घेऊन संख्या मला बनवायची असेल तर त्या एकूण किती होणार आहेत? 10 होणार आहेत. त्यामुळे गडबड करू नका. तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी काय करायचा होता? सोडवायचा होता. आता थोडासा पॅटर्न बदलला. 9व्या प्रश्नापासून काय प्रश्न दिलाय पहा. जर 5x - 7 जर ही विषम नैसर्गिक संख्या आहे, ही दिलेली विषम नैसर्गिक संख्या आहे, विषम संख्या आहे, नीट लक्षात ठेवा. तर त्यानंतर येणारी 18वी समनैसर्गिक संख्या कोणती? 18वी समसंख्या विचारली आहे. तर सिंपल आहे. काय करायचंय तुम्हाला? 5x - 7 विषम दिली, सम विचारली, देताना दिली विषम, विचारली सम. तर अशा वेळेस सिंपल मध्ये काय करायचंय? दिलेल्या संख्येमध्ये मिळवायची तुम्हाला 18वी ना, त्याची दुप्पट करून त्याच्यातून एक वजा करा. 18 दुनी 36, 36 मधनं 1 गेला 35. तुम्हाला यात किती मिळवायचे? 35. झालं उत्तर तुमचं. ओके. हे कधी सम दिली, विषम विचारली, विषम दिली, सम विचारली. आलं लक्षात? मग आता इथं पहा, ह्या दिलेल्या संख्येत 35 मिळवा, म्हणजे 5x - 7 अधिक 35. 5x एकाला अधिक आणि एकाला वजा चिन्ह असताना त्यांची वजाबाकी होणार. येणाऱ्याला मोठ्या संख्येचं चिन्ह, 35 मधनं 7 गेले, 28 राहिले, मोठे 35 आहेत म्हणून त्याचं चिन्ह अधिक. म्हणजे या ठिकाणी 5x अधिक 28 हे त्याचं पहिलं ऑप्शन झालं. काय करायचं? कितवी विचारली त्याची दुप्पट करून एक वजा करायचं, त्याच्यात मिळवायचं, तुम्हाला उत्तर मिळून जाणार आहे. ओके, ठीक आहे. तर पहा इथं काय दिलंय? x अधिक 15. x अधिक 15 ही विषम संख्या आहे. त्यानंतर येणारी क्रमाने येणारी 13वी समसंख्या काय विचारली तुम्हाला? 13वी सम, देताना दिली विषम. 13वी तुम्हाला सांगितलंय 13 दुने 26, 26 मधून 1 गेला 25. म्हणजे या संख्येत तुम्हाला किती मिळवायचे? 25 भागिले 1, कारण 25 चे फक्त. मग आता बेरीज कशी करतो माहिती तुम्हाला? x गुणिले 1 x आणि इथं 15 × 5 = 75, 8 7, 15 दुने 30 आणि 7 37 भागिले किती? 15 × 15 म्हणजे किती? x अधिक 375 भागिले 15, x अधिक 375 भागिले 15. आलं लक्षात? ठीक आहे, डन. आणि समजा आता इथे एक फक्त माहिती म्हणून असू द्या का तुम्हाला सम दिली आणि समच विचारली, फक्त अंकांची काय करा? दुप्पट, आणि ती जशीच्या तशी मिळवा. आलं लक्षात? फक्त विषम दिली आणि विषमच विचारली तर फक्त अंकांची काय करा? दुप्पट करा आणि तेवढी दुप्पट त्याच्यात मिळवा. बस तुम्हाला उत्तर मिळून जाणार आहे. तर मला वाटतं या ठिकाणी हाही प्रश्न आपला संपलेला आहे आणि व्यवस्थितरित्या तुमच्या लक्षात आलेला आहे. तर ह्या आपण कन्सेप्ट पाहिल्या होत्या. ही काही सूत्र आहेत. पहिल्या नैसर्गिक संख्येची बेरीज, पहिल्या समसंख्येची बेरीज, पहिल्या विषम संख्येची बेरीज, हे मधल्या नैसर्गिक संख्या, मधल्या विषम संख्या, मधल्या समसंख्या. ओके. त्यानंतर जर पाहिलं तर एकूण नैसर्गिक संख्या काढायचा फॉर्म्युला पहा. शेवटच्या संख्येतून पहिली संख्या वजा करा, अधिक 1 मिळवा, एकूण नैसर्गिक संख्या मिळतात. बरोबर आहे. त्यानंतर जर एकूण सम काढायचे असेल तर सेम पॅटर्न, फक्त आता काय करायचंय? का एकूण नैसर्गिक काढल्यानंतर त्याला फक्त काय करायचं? 2 ने भागायचं. आणि हे तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा सम आणि विषम असा पॅटर्न असणार आहे किंवा विषम आणि सम असा पॅटर्न असणार आहे, विरुद्ध पॅटर्न. पण जर पॅटर्न सम किंवा विषम विषम आला तर काय करायचं? फक्त त्यांची वजाबाकी करायची आणि 2 ने भागून सम आणि विषमला ते समान वाटायचे. फक्त एक एक्स्ट्रा द्यायचा आहे. कोणाला? जर सम असेल तर समला एक एक्स्ट्रा द्या, विषम विषम असेल तर एक विषमला एक्स्ट्रा द्या. तर या पद्धतीने तुमच्या काय होत्या? कन्सेप्ट होत्या. तर या ठिकाणी आपला हा टॉपिक व्यवस्थितरित्या या ठिकाणी कव्हर झालेला आहे. प्रश्न नीट पहा, समजून घ्या आणि चांगल्या पद्धतीने त्याच्या नोट्स काढा आणि स्वतःच्या मनाने काही ठिकाणी एक्झाम्पल घ्या आणि ते ट्राय करून पहा हे नक्की बरोबर येतंय का. आले लक्षात? तर या ठिकाणी हा टॉपिक कंप्लीट झालेला आहे. झालेले टॉपिक पण एकदा पहा, पुढे येणारे पण टॉपिक व्यवस्थित पहा, चांगल्या पद्धतीने अभ्यास करा आणि यासोबतच बाकीच्या विषयांचाही चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. ऑल द बेस्ट, चांगले मार्क पडा.